नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळण्यासाठी आज सोमवारी दिनांक 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको आंदोलन होणार आहे। तरी सर्व धनगर बांधवांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र यावं आणि या आंदोलनाला सपोर्ट करावा। तर मित्रांनो, एका बाजूला मराठा ओबीसी मध्ये आरक्षणावरून वाद सुरू आहे, तर आता दुसऱ्या बाजूला धनगर व आदिवासी समाजामध्ये आरक्षणावरून वाद निर्माण झाला आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत। तर संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील हे करत आहेत। तर आता धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आपला धनगर समाज करत आहे। याला आदिवासी समाजाचा विरोध आहे। यावरून राज्यामध्ये वाद निर्माण झाला असताना भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। गोपीचंद पडळकर यांनी यावेळेस धनगर आरक्षणासाठी रास्ता रोको हाक दिली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणात येत्या सोमवारी म्हणजे आज दिनांक 23 ला रास्ता रोको होणार आहे। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्याची आमची मागणी आहे। काही आमदार आणि नेते सातत्याने आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत, आंदोलन करत आहेत। मुंबईला येणार पाणी अडवण्याची भूमिका आता त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आताच ताकद दाखवण्याची वेळ आली आहे। राजकीय हेतूने प्रेरित होऊन जर कोणी राजकारण करत असेल तर अभी नाही तो कभी नाही असे म्हणत सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी रास्ता रोको जाहीर केले आहे। मित्रांनो, मी पुन्हा सर्व धनगर बांधवांना विनंती करते की आज सोमवारी दिनांक रास्ता रोको आंदोलन होणार आहे, तरी सर्व धनगर बांधवांनी सहभागी व्हावं व सर्वांनी एकी दाखवावी। धन्यवाद। जय अहिल्या जय मल्हार।